की तुम्ही काय करता वाढदिवसाच्या दिवशी. तुम्हाला आपली संस्कृती काय आहे मुलांना आता दाखवलं पाहिजे. त्यासाठी आपण हे हवन केलेलं आहे. हवन करणं, तुम्ही एक रिचार्ज शब्द आता ऐकत असाल की रिचार्ज. मग आपण आपल्याला स्वतःला रिचार्ज कधी करायचं. आपल्याला रिचार्ज करण्यासाठी आपल्या संस्कृतीने होम हवन वगैरे सांगितलेलं आहे. मंत्रामध्ये जसं सामर्थ्य असतं, शब्दात सामर्थ्य असतं. गुरुजींनी आता मंत्र म्हटले. मंत्रामध्ये हे सामर्थ्य आहे की आपल्या मुलाबाळांचं आपलं आरोग्य ऐश्वर्य चांगलं व्हावं आणि आपल्याला बुद्धी वगैरे जी आहे मुलांची आतापासून तल्लख व्हावी, आपल्या मुलांना त्याचा फायदा व्हावा. ही ब्रिटिशकालीन जी पद्धती आली, शिक्षा पद्धती, यांनी आपली गुरुकुल पद्धती नष्ट केली आणि ब्रिटिश पद्धती आणली. त्यामुळे आपल्या बुद्धीचा ऱ्हास व्हायला लागला आणि आपली गुरुकुल पद्धती नष्ट झाल्यामुळे, तुम्ही जर काही पुराण वाचली असेल तर एक शिक्षक असायचे, द्रोणाचार्य एक होते आणि त्यांच्याकडे 5 पांडव आणि 100 कौरव पण होते मुलं. पण त्या द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्यानुसार त्याला शिकवलं. अर्जुनाला धनुर्धर शिकवलं, भीमाला गदायुद्ध शिकवलं, बाकीच्यांना नकुल सहदेव यांना त्यांच्यात एकच गुरु होता आणि एक गुरु विद्यार्थ्याचं त्याचं आकलन करून त्यांना ती विद्या शिकवायचा आणि त्या विद्येमध्ये पारंगत करायचा. अशी आपली भारतीय संस्कृती होती, अशी आपली भारतीय विद्या होती. ब्रिटिशांनी पहिले आपली ती गुरुकुल पद्धती तोडून टाकली आणि आज जर शाळेतल्या मुलाला विचारलं, कॉलेजच्या मुलाला विचारलं की तू शिकून काय करणार, तर तो पहिलं बघणार की मी नोकरी करणार. तो शेड बनायचा कधीच विचार करत नाही, मी मालक होणारच नाही, मी नोकरच होणार कुठेतरी जाऊन. तर ही जी संस्कृती आहे ही तोडायला पाहिजे. आपल्याला आपल्या मुलांना सामर्थ्यवान बनवणं, आपल्या मुलांना शेड बनवणं, आपल्या मुलांमध्ये काही ना काहीतरी जागृती निर्माण करणं. म्हणून आपण ही आता पद्धत सुरू केलेली आहे. आपल्या धर्माचं कुठेतरी आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, त्यांना तुम्ही शुभंकरोती शिकवा, सगळे मंत्र शिकवा. जसं आपण एखाद्याला म्हटलं मंत्रातलं सामर्थ्य कसं, एखाद्याला आपण गाढव म्हटलं तर त्याला समोरच्याला राग येईल. मग गाढव या शब्दामध्ये राग येण्यासारखं काहीतरी आहे. मग तुम्ही त्यांना चांगलं शिकवा, मंत्र शिकवा. त्या मंत्राच्या रेंजनी त्यांना त्यांची बुद्धी तल्लख होईल. इतकं मंत्रात सामर्थ्य आहे आणि आपल्या ऋषीमुनींनी ते शिकून ठेवलेलं आहे. मग आपल्याला ते कर्तव्य आहे. आपली मुलं देवाला हातही जोडत नाही किंवा आपण त्यांच्यावरती ते संस्कारच करत नाही. त्यामुळे हे आपल्याला आज भोगायला लागत आहे. आपल्यावरती आपल्याला आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. आणि हे जे आपण काही होम हवन करतो, आपण जसं रिचार्ज संपल्यानंतर रिचार्ज करायला लावतो, तसं आपल्याला होम हवन पूजा पाठ यांनी आपण आपल्याला स्वतःला रिचार्ज करतो. तुम्ही स्वतःलाच आशीर्वाद देऊ शकता का की माझं भलं होईल? नाही. तुम्ही दुसऱ्यांना जेव्हा काही करा, दुसऱ्यांच्या देवाची आराधना करा, दुसऱ्यांच्या बद्दल चांगले विचार करा, तेव्हा त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह विचार येतील आणि ऑटोमॅटिक तुम्ही रिचार्ज व्हा. सेवा करणं आपल्या याच्यामध्ये, सगळ्या याच्यामध्ये पूजा पाठ वगैरे ब्राह्मणाचं पोट भरण्यासाठी नाहीये. तुम्ही तुमच्या आता हवन केलेलं आहे, हवनातून जो या वनस्पतींचा दूर आलेला आहे त्यांनी आपले रोग व्याधी जरा पिढा सगळ्या ज्या आहेत त्या नष्ट होणार आहेत म्हणून केलेलं. आणि हे जे त्यांनी मंत्र म्हटले, या मंत्रामध्ये एक सामर्थ्य आहे की तुमचं आयुष्य वाढणं, तुमची बुद्धी चांगली होणं, तुमच्या मानसिक विकार वगैरे जे आहेत ते दूर होणं, यासाठी हवन आणि मंत्र म्हटलेले आहेत. त्या मंत्राच्या परिणामाने ऑटोमॅटिकली आपला वाढदिवस आहे, आपलं आयुष्य वाढणं. म्हणून हे आपण सगळ्या आपल्या संस्कृतीचा वगैरे विचार करून आपण हे करत आहोत. सगळ्यांनी याचा विचार करा. मुलाबाळांना आपले संस्कृतीचे हे घडवा. आपली संस्कृती पुढे जाईल तर आपला भारत देश खरोखर विकसित होईल. आपल्याला कुठेही कोणाकडे जाण्याची गरज लागणार नाही. म्हणून आपण हे सगळं करत आहोत. ह्या ह्याच्यात तुम्ही आले, तुम्ही ह्या हवनामध्ये भाग घेतला, खरोखरच त्याचं पुण्य फळ तुम्हाला मिळणार, मुलांना मिळणार. आता एक आपण प्रार्थना करू. आपल्या संस्कृतीप्रमाणे जसं अष्टचिरंजीव आहे, अश्वत्थामा बलिर्दास, तर सगळ्यांनी मुलांना व्यवस्थित, मी म्हणेन हात जोडून प्रार्थना करा. गुरुजी आप सबके ऊपर अक्षर डालेंगे या सबको तिलक लगाएंगे तो बहुत अच्छा होगा.
ओम मार्कंडेयो महाभागो सप्तकल्पान्तजीवन आयु आरोग्य ऐश्वर्यं देहि मे मुनिपुंगव अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषण कृपा परशुरामस्य सप्तेते चिरंजीविना अष्टमं मार्कंडेय प्रसादात् चिरंजीवी दीर्घायुष्मान विद्यावान आयुष्यवान भव। आपण समोर रामाच्या मंदिरात आहोत. रामायण झालं असेल नसेल आपल्याला माहित नाही, पण आज राम समोर आहे. रामाचं रामायणामध्ये काय दिलेलं आहे. राम राजा होता तरी त्याला वनवासात भटकायला लागलं. त्यांनी बंडखोरी केली असती तर दुसरं राज्य त्याला स्थापन करता आलं असतं. पण वडिलांच्या एका शब्दासाठी मुलांनी हा विचार घ्यायला पाहिजे की रामायण आपल्याला काय शिकवतो की आई वडिलांच्या एका शब्दासाठी त्यांनी घर सोडलेलं आहे. त्याची सीतेला सीताहरण केलं. त्यांनी जर असा विचार केला असता, तो एक पत्नी होता, त्यांनी विचार केला असता मला स्त्री नाहीये तर मी दुसरे लग्न करू शकतो. पण त्यांनी तो नाही, त्याचा एक पत्नीचा हे ठेवला त्यांनी. आणि जे वचन द्यायचा, जे बोलायचा, आपण स्वतः आपल्या तोंडाने बोलतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण कोणालाही बोलतो तर आपल्या जिभेने आपण बोलतो. त्यामुळे आपण जे काही बोललेलो आहे ते आपलं कर्तव्य आहे की आपल्या जिभेचा सन्मान आपण ठेवला पाहिजे. म्हणून आपल्याला सगळे चांगले सुविचार वगैरे शिकवले जातात. त्यामुळे आणि रोज सगळ्यांनी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या मुलांना शुभम करोती शिकवा, विविध श्लोक वगैरे शिकवा. दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याकडे लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि आपण ज्या घरात राहत असतो त्या वास्तूचा आपल्याला सतत आशीर्वाद देत असतो. वास्तू दिवे लागायच्या वेळेला तथास्तु 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 म्हणत असतो. आज होतंय काय, सगळ्या घरामध्ये भांडणखंड का होतात तर आपण टीव्ही लावून बसलेला असतो आणि तिथे त्या नायक नायिका असतात, त्या एकमेकांना शिव्या किंवा तिचं भलं कसं होईल, तिचं काय हे होईल हेच असतं आणि तिथून वास्तू आपल्याला आशीर्वाद देत असतो तथास्तु. त्यामुळे आपल्या घरामध्ये किरकिर किटकिट चालू असते. तर सगळ्यांनी संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेला शुभम करोती म्हणा, तुमचा जो काही आवडता जपजाप्य असेल ते म्हणा. सगळ्यात सुरुवात पहिली आईने आणि वडिलांनी करायला हवी, तर मुलांवरती ती संस्कृती येईल. त्यामुळे सगळ्यांनी घरामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर संध्याकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला आपण लक्ष्मीची अपेक्षा करतो. लक्ष्मी केव्हा येणार, जर घरामध्ये तुमच्या शुद्ध विचार असतील, मन पावित्र्य असेल, घरामध्ये पवित्र विचार असतील तर आपल्याला लक्ष्मी येईल. सगळ्यांनी तो पण विचार करा. आलं लक्षात. आपण रामाकडे प्रार्थना करूया की जसं रामाचं चरित्र होतं, रामाने जसा एक आदर्श ठेवलेला आहे. जिथे दुष्टांचं निर्दालन करायचं होतं तिथे दुष्टांचं निर्दालन केलं. रामराज्यासारखं रामराज्य आणलं, सगळ्यांचं पालन पोषण केलं. तसंच आपल्याही मुलांना रामाच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनामध्ये, विद्यार्थी जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये सुयश, सुकीर्ती, सुमती, सुबुद्धी, सुलक्ष्मी, सुसंतती प्राप्त व्हावी. घरामध्ये सुद्धा सुखशांती प्राप्त व्हावी म्हणून आपण रामाकडे प्रार्थना करूया. सगळ्यांनी हात जोडा. स्वस्ति प्रजाभ्यां परिपालयन्तां न्यायेन मार्गेण मह्यं महीषा गोब्राह्मणेभ्यो शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः निर्धनाः सदनाः सन्तु जीवन्तु शरदां शतातो. आणि देवाकडे आशीर्वाद मागूया. तसं शरद ऋतू असतो, आपल्या ऋतूमध्ये शरद ऋतू सगळ्यात श्रेष्ठ म्हटलेला आहे. शरद ऋतू का श्रेष्ठ असतो तर पावसाळा झालेला असतो आणि घरामध्ये अन्नधान्य येत असतं. तुम्ही शरद ऋतू आता जी अश्विन नवरात्र चालू आहे, वातावरणामध्ये धुळीकण वगैरे नसतात, त्यावेळेस कुठलीही साथ वगैरे येत नाही. तर शरद ऋतू प्रमाणे आपण 100 शरद ऋतू जगावं अशी आता आपण रामाकडे प्रार्थना करूया. ओम तच्चक्षुर्देवैतं पुरस्सा शुक्रवशरदावश्वेम शरदः शतं जीवेम शरदः शतको शृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतमदिनाः स्याम शरदः शतं भूयश्च शरदः शतादौ शतमिन्दुरर्कं भूर्भस्वः ओम मं भूर्भस्वः. ओम श्री रामचंद्रदेवताभ्यो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. दीर्घायुस्तौ फले घनिताच्चस्मै गत्वा खनाम्यहम् अतोत्मन् दीर्घायु भूत्वा शतवर्षायुर्भवतु. श्री रामचंद्र देवता प्रसादेन आयुष्यवान भव विद्यावान भव. जय श्री राम. आज हा जो कार्यक्रम संपन्न झाला त्यासाठी
आमचे गुरुजी रामवाडी जे राम मंदिर आहे या ठिकाणी आता ते गुरुजी अनिल देवलकर यांनी आपल्याला सकाळपासून सगळं चर्चा करून वगैरे आपली तयारी केली त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे